रंगतदार सामना. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा विपक्ष किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा. प्रथम गोलंदाजीसाठी सचिन. नक्कीच रन मशीन आहे श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाची सचिन. मात्र गोलंदाजीचा भार सोपवला येतो म्हणजे संघनायकाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र क्लास दाखवतोय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पहिला धमाका ब्लास्ट सिक्सर. नक्कीच मंजिले उन्हीं को मिलते जिनके पंखों में जान होती है और यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नक्कीच हौसले बुलंद. फलंदाज मात्र फायर. पहिलाच धमाका ब्लास्ट केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचून काढलाय. बॉलर कोण आहे, बॅट्समॅन कोण आहे? नक्कीच जयेशच्या बॅटमधून तो षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय आणि आता मात्र चुकीला माफी नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. प्रत्यक्षक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर समाचार घेतला होता सचिनचा आणि त्यानंतर मात्र जयेशला माघारी धाडले सचिन याने. नवीन बॅट्समन इन मध्ये येतोय जितेश. जागा भरून काढली जाते. वन डाऊन फलंदाज नक्कीच घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो क्रिकेटमध्ये. कारण वन डाऊन मध्ये जर पाहायला गेले तर मोठे मोठे फलंदाज युवराज सिंग, विराट कोहली, रैना यांसारखे फलंदाज आपण पाहतो. AB डिव्हिलियर्स असतील, मॅक्सवेल असतील, यासारखे फलंदाज आपण पाहतो. दोन चेंडू 6 धावा. नक्कीच वातावरण जरी कूल असलं मात्र मॅच मध्ये खूप ॲग्रेसिव्ह पाहायला मिळते. ॲग्रेशन पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सचिन ओव्हर द विकेटने. फलंदाज महेंद्रासाठी पुढचा बॉल. यावेळेस चेंडूला कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंच निर्धाव चेंडू घोषित केलाय. तीन चेंडू आणि 6 धावा. एक गडी गमावलाय किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाने. यावेळी 6 बॉल ब्रह्मास्त्र फेकलाय सचिनच्या माध्यमातून. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला अडवलंय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव पळून काढली आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. चांगली गोलंदाजी, चांगला वापसीचा तिकीट आता मात्र सचिनच्या खिशामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच काउंटर अटॅक कशाला म्हटलं जातं. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेस या चेंडूला उडवलाय. पुल केला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि आता मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा झेल पकडू शकला नाहीये. एकच धाव मिळते. झेल कॅरी होऊ शकला असता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू थोडासा हातातून निसटला. त्यानंतर सेकंड अटेम्प्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. पण सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा चेंडू काही कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षक. 5 चेंडू आणि 8 धावा. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस चांगला फटका, क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा फटका कव्हर केलाय आणि 1 धाव तर पूर्ण केले. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि नक्कीच चेक करावा लागेल. सेफ हँडेडली नक्कीच झेल डिसिजन कळवायचे अंपायर.
4 धावा आहेत, प्रेक्षक वर्ग सांगतायत 4 धावा. अंपायर डिसिजन क्लिअर करायचंय. 4 धावा आहेत, नक्कीच पंचांचा डिसिजन येतोय. नक्कीच क्लिअरली दिसतोय, रेषेवर पाय आहे, क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहीत आहे. आपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जे पाहतायत त्यांना क्लिअरली दिसतंय. ॲक्शन रिप्ले आता मात्र GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच चांगली सुविधा यूट्यूब असल्या कारणास्तव कुठेही नियमामध्ये किंवा निर्णयामध्ये कफावत पाहायला मिळत नाही आहे. आणि इथे फायदा मिळतोय तो म्हणजे या टुर्नामेंटमध्ये लाईव्ह असल्या कारणास्तव फंबल झाला होता आणि 4 धावा. तर 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावर एक गडी बाद झालाय, तो म्हणजे किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाचा. करण नवीन गोलंदाज आणि या षटकामध्ये वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय, तो म्हणजे करण. तर मैदानाच्या बाजूला जी 93-94 ब्रेझा कार आहे त्यांनी कृपया ती कार थोडीशी वेगळ्या जागेवर पार्क करायची आहे. थोडासा ट्रॅफिकचा इश्यू होतोय. ब्रेझा 93-94 ब्रेझा कोणाची असेल त्यांनी कृपया थोडीशी पुढे घ्यायची आहे तिला, कारण ट्रॅफिकचा इश्यू सुद्धा इथं पाहायला मिळतोय. थँक्यू. सो सामन्याकडे बोलतोय पंच, चला फास्ट केलवायचा सामना. गोलंदाजी मार्कवर करण, एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे करण. जांभूलपाडा एक्सप्रेस यावेळेस चांगला चेंडू. नक्कीच पंच सांगतील वाईट चेंडू आहे की बॅटची कडा लागली. वाईट चेंडू नसणार, नक्कीच पंचाचा इशारा आलाय. एक धाव नोंदवली जाते धावफलकावर आणि धावांची टोटल जर पाहायला गेली तर 1 चेंडू आणि 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी करता येते श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाचे गोलंदाज. किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. मिनिमम 40+ टार्गेट सेट करावं लागेल, कारण जांभूलपाडा श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. फर्स्ट राऊंडच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती ते म्हणजे गुरुनाथाने, करणने. यावेळेस क्या बात आहे, क्रिकेटची नजाकत आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक 6 धावांसाठी. मात्र जांभूलपाडा संघाचे एंडनेच येतात, कारण फर्स्ट राऊंडच्या सामन्यामध्ये सुद्धा श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाच्या गुरुनाथने हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावला गेला होता, स्ट्रेट ड्राईव्ह सेम स्ट्रोक. आणि आता मात्र किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाचा महेंद्र याने मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावलाय. नक्कीच महेंद्रसिंग धोनी यांचा तो ओन स्ट्रोक आहे आणि महेंद्र याच्या बॅटमधनं आता आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू दरम्यान ओढ द विकेटने. यावेळेस हा फटका फसला, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहे, चुकीला माफी नाही. आणि आता मात्र महेंद्र याची खेळी संपुष्टात. पाहते चांगला झेल कॅरी केला आणि त्यानंतर सेलिब्रेशन सुद्धा पाहण्यासारखं होतं. नवीन बॅट्समन इन मध्ये तो आकेश. स्ट्रायकिंग इन वर आकेश. न्यू बॅट्समन इन मध्ये गोलंदाज करण. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन
यावेळेस या चेंडूला लिव्ह केलाय, सोडून दिलाय वाईट चेंडू. नक्कीच दिशा पाहिली होती ती म्हणजे फलंदाजाने, आणि दिशा पाहिली गेली ती म्हणजे आमच्या पंच. चांगला डिसिजन आजच्या दिवसामध्ये एकही डिसिजन चुकला नाहीये, सुरेख डिसिजन. चांगला तालमेल दोन्ही पंचांचा पाहायला मिळतोय. वाईट चेंडू, एक धावे मध्ये भर पडतोय आणि या एक धावेने धावफलकर धावा 20, 20 धावा. पुढचा बॉल ओर द विकेटने. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. स्वतः गोलंदाज कॉट अँड बॉल. आता मात्र अखेरची खेळी संपुष्टात. फलंदाजाने आकेशने, आणि मात्र चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला तो म्हणजे करणने. सॉरी, मनोज. बाद होणारा फलंदाज, इन मध्ये येणारा फलंदाज मनोज. चांगला झेल कॅरी केला गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड करणच्या माध्यमातून, आणि सोपा झेल मात्र पकडला, फलंदाज झाला फेल. तर दरम्यान मी इन्व्हाइट करतोय स्वामी समर्थ सोनाले बी आणि माऊली स्पोर्ट्स आमने दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस बॉक्समध्ये यायचंय. टॉस होतोय. यावेळेस हा फटका बनवलाय. फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू जाईल मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर 2 षटक संपलेत. सॉरी, एक चेंडू बाकी आहे, शिल्लक आहे, आणि धावफलकावर धावा 24 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. करण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू थोडासा ब्लॉक होल्डमध्ये होता. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि एका धावेने मात्र धावफलकावर धावा स्थिरावलेल्या असतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, 3 विकेट्स आतापर्यंत किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाच्या गमावल्यात. चला, मी इन्व्हाइट करतोय 2 संघ पुन्हा एकदा, स्वामी समर्थ सोनाले बी आणि माऊली स्पोर्ट्स आमने दोन्ही संघाचे संघनायक कृपया वेल वाया न घालवता कॉमेंट्री बॉक्सच्या ज्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सॉरी, टॉस होतोय. चला, दोन्ही संघांचे संघनायक. तर नवीन गोलंदाज गुरुनाथ, अष्टपैलू खेळाडू आहे, ओपन करतो जांभूलपाडा संघासाठी. यावेळेस पुल केलाय पहिल्या चेंडूवर, जोरदार प्रहार, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नक्कीच पावर दाखवली या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवर एक जोरदार हल्ला चढवला, धमाका ब्लास्ट केला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने, आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल, पुन्हा एकदा षटकार.
नक्कीच टार्गेट केलंय गुरुनाथला. 37 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील आणि मात्र टार्गेट केलंय ते म्हणजे गुरुनाथवर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण. ओव्हर थ्रो मात्र चांगलं कव्हर पाहायला मिळतंय. वाईट चेंडू. दिशा भरकडतोय गोलंदाज गुरुनाथ. कुठेतरी प्रेशर येतोय गुरुनाथवर, कारण सलग 2 षटकार पाहायला मिळत आहेत. नक्कीच मागच्या चेंडूवर झेल सुद्धा कॅरी होऊ शकला असता. यावेळेस चांगला चेंडू, जोरदार लाऊड अपील ज्याला म्हटलं जातं सचिनच्या माध्यमातनं. अडतीस धाबा फलकावर. समाचार घेतला जातोय गुरुनाथचा. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीवर चढवले गेलेत. यावेळेस हा चेंडू थोडासा खाली राहिलाय. गती कमी होती चेंडूमध्ये आणि उचली सुद्धा घेतली नव्हती चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू 38 धावा. मी आधीच म्हटलं होतं की 40+ टार्गेट सेट करणं गरजेचं असेल, कारण श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघामध्ये सुद्धा गुरुनाथ असतील, कर्ण असतील, सचिन चांगले फलंदाज इनमध्ये आहेत. यावेळेस स्टेप आउट केलाय आणि चेंडू गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, बॅट सुटली होती आणि आता मात्र चतुराई कशाला म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. मात्र डायरेक्ट हिटिंग केलंय. पंच काय डिसिजन असेल. डायरेक्ट हिट नक्कीच लागलाय, मात्र फलंदाज पोचलाय की नाही याच्यामध्ये थोडासा डिस्कशन असेल पंचामध्ये. 2 पंच एकत्रित येऊन डिसिजन द्यायचं आहे. पंच काय डिसिजन असेल, कळवायचंय त्वरित. नॉट आउट आहे. नक्कीच 2 धावा कन्वर्ट केल्या जातील सेफली. मात्र त्या रेषेच्या पुढे बॅट टच केले फलंदाजाने. धावफलकावर धावा 40. त्याचा उल्लेख आम्ही केला होता पहिल्या षटकामध्ये आणि त्या 40 धावांचा टार्गेट मात्र उभारलाय. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने. लोअर गतीचा चेंडू होता. ब्लॉक होल मधून खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धाब्याचा मानस आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाब्याचा मानस होईल का. नक्कीच माघारी धाडलंय ते नाश्ता केंटच्या फलंदाजाने आणि या 2 धावाने धावफरकावर धावांची टोटल जर पाहायला गेली तर 42 धावा आणि 43 धावांचा पाठलाग. चला सोनाले बी विपक्ष आमने या 2 संघामध्ये नाणेफेक होते. चला नाणेफेक करून घ्यायचे. नक्की 2 धावा पॅनल्टीच्या सुद्धा 3 धावा पॅनल्टी सुद्धा ऍड केल्या जातील. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला 3 धावाने पॅनलाइज केलंय. तर 42 धावा झाल्या होत्या आणि पॅनल्टीच्या 3 धावा ऍड करून 45 धावा आणि 46 धावांचा टार्गेट इथे मात्र श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या पुढे असेल. तर 3 षटकांचा सामना असेल. श्री स्वामी समर्थ सोनाले बी विपक्ष माऊली स्पोर्ट्स आमने. पोलीस पाटील पिसेगावचे आणि त्यांच्या हस्ते कुठेतरी नाणेफेक होताना आपण पाहू शकाल. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे सोनाले बी या टीमने आणि इन्व्हाइट केले समोरील संघाला बॅटिंगसाठी. तर मी विनंती करेन दोन्ही संघांना या सामन्यानंतर आपण तयारीत राहायचंय आणि यानंतर मी या इनिंगची सुरुवात करण्यापूर्वी इन्व्हाइट करेन कॉमेंट्री पॅनलमध्ये हरीश जाधव सर, सॉरी विश्वास केने.
ते पाहतोय 42 धावा आणि प्लस 3 पॅनल्टीच्या अशा धावा ऍड करून 45 रन्स ऑन दी बोर्ड आणि 46 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी, ती म्हणजे किरण स्पोर्ट्स जांभूलवाडा संघाला. तर अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. सरपंच उपसरपंच चषक 2021 प्रिन्स स्पोर्ट्स पिसे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली. तर सुंदर असं वातावरण, त्याचप्रमाणे सुंदर अशी कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ग्रीनरी फॅक्टर आणि ही स्पर्धा पूर्णपणे GTCच्या माध्यमातून तब्बल 108 देशांमध्ये प्रस्थापित केली जाते लाईव्हच्या माध्यमातून. तर GTC टीमचे जल्पेशजी भोईर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं सुद्धा या स्पर्धेच्या मार्फत हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा वळूया सामन्यामध्ये. 46 धावांचं लक्ष ठेवलंय श्रीराम स्पोर्ट्स जांभूलवाडा संघाला. गेम ऑन होतोय, गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. आपण पाहिलं तर गोलंदाज आकेश येतोय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर कामगिरी करावी लागेल. पंधरा 15.36च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती जोडावी लागेल. 3 षटक आणि 46 धावांची आवश्यकता असेल. गुरुनाथ आणि किरण येतोय, फलंदाजी मार्गवर सज्ज होईल. तर जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल दोन्ही संघांना. तर या ठिकाणी 3 पॅनल्टीच्या धावा या ठिकाणी मात्र लादल्या गेल्या आहेत श्रीराम स्पोर्ट्स जांभूलवाडा या संघावरती. 3 धावा पाहूया महागड्या ठरतायत का या सामन्यामध्ये. तर येणाऱ्या संघांना आणि येणाऱ्या सामन्यांना सुद्धा या पॅनल्टीपासून जर दूर राहायचं असेल तर आपण वेळेवर या ठिकाणी पहिल्या इनिंग समाप्तीच्या आत आपला संघ या ठिकाणी आणि आपले कर्णधार नाणेफेकीसाठी सज्ज असणं अनिवार्य असेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे, स्पर्धेचा नियम आहे. जास्त वेळ घेतायत आपण विनंती असेल वारंवार दोन्ही संघांना. ऑफिशियल कॉल असेल आयोजकांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्गवर आकेश आणि फलंदाजी मार्गवर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला गुरुनाथ आणि नॉन स्ट्राईक एंडला करण. गेम ऑन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी आकेश. पहिला चेंडू फुलटा चेंडू आहे, चेंडू भिडकावून दिलाय. 1 बाउन्स आउट ऑफ दी रो. 4 धावांसाठी झणझणीत फणफणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती धुवाधार फटका पाहायला मिळतोय गुरुनाथच्या बॅट मधून. बिडोनच्या डोक्यावरून झणझणीत फणफणीत चौकाराने संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जातंय गुरुनाथच्या माध्यमातून. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ होईल आकेश. आता मात्र ब्लॉकमध्ये चेंडू, उत्कृष्ट चेंडू. पंचांकडे अपील केली जाते परंतु या ठिकाणी अपील फेटाळून लावली जाते. निर्धाव चेंडूने सांगता होते. सुंदर असा कमबॅक केलाय गोलंदाज आकेशने. पहिला चेंडू लोअर फुलटास दिला होता, त्या चेंडूवरती 4 धावा प्राप्त झाल्या आणि आता मात्र त्या चेंडूला वज्र अस्त्र म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, तोच अस्त्र वापरताना. ब्लॉकमध्ये चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू आहे, चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू जाईल आर पार, सीमा पार, आउट ऑफ दी रोड. 4 धावा. फटका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 1 तेरी 1 मेरी. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, पुन्हा तिसरा चेंडू सुद्धा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक आपण पुढे सरसाना पाहतोय. धावफलकावरती धावा पाहतोय तर 8 धावा, 3 चेंडू 8 धावा. महागडं षटक हाताळताना दिसतोय या ठिकाणी. आकेश पॉवर प्लेचं षटक आहे या ठिकाणी. मात्र
क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केला जातोय. नक्कीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. त्याच ठिकाणी 2 बॅक टू बॅक चौकार गेले होते आणि त्याच रिझन मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. कुठेतरी कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. तर सुरेख कामगिरी, जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला वारंवार. 20 मिनिटांचा अवधी दिला गेलाय तुम्हाला 3 षटक हाताळण्यासाठी आयोजकांकडून. प्रिन्स स्पोर्ट्स पिसे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, परंतु या ठिकाणी दिशा भरकटली जाते. पंच आमच्याकडे बोलताना अतिरिक्त अशी एक धाव, एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरसावेल 9व्या आकड्यावरती. बर्डन असेल नक्कीच या ठिकाणी आकेशवरती. पहिलाच षटक आहे पॉवर प्लेचा आणि P1च्या षटकामध्ये पॉवर बाज फटकेबाजी पाहायला मिळते गुरुनाथच्या बॅटमधून. आता मात्र पुन्हा एकदा यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी होते गुळ. लागणारा पहिला झटका. गुरुनाथ बॅक टू दी पवेलियन. या ठिकाणी मोठा मासा गळाला लागतोय गुरुनाथ डगाऊच्या आश्रयाला. नक्कीच सुरेख चेंडू हाताला. ब्लॉक मध्ये चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदलला आणि पहिलाच झटका प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी. तर या ठिकाणी मात्र मान्यवरांचं आगमन होतंय. सुधाबाई पिसे गावचे एक उद्योजक आमचे मित्र सुद्धा आहेत, तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. तर या ठिकाणी या स्पर्धेला पाण्याची सुद्धा सुविधा त्यांच्या मार्फत झाले. तर आपणच नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल दुसरं षटक. नक्कीच पहिलं षटक आहे आणि शेवटचा चेंडू सुद्धा असेल. या षटकातील धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू माफी असावी. तर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 9 धावा 4 चेंडूंच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज आकेश. कमबॅक केला आकेशने. तोच कमबॅक हवा होता. या ठिकाणी मात्र पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, बिग बिग लॉंग अवे षटकार. काय फटका होता, नजाकत भरा या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. सचिन पाहायला मिळतोय किलपट्टीवर. न्यूमॅनचा इन झाला आणि पहिल्याच चेंडूवरती षटकार आपल्या संघासाठी प्राप्त होतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल दुहेरी अंकामध्ये. 15 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या षटकामधील आकेशचा. पुन्हा एकदा बॅटची कडाय आणि या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे. पुन्हा एकदा सचिन बॅक टू दी डगआउट. पुन्हा एकदा या ठिकाणी गडी बाद होतोय. षटक समाप्तीचा इशारा आला पंचांकडून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय तर 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात किरण स्पोर्ट्सचा जांभूळपाडा संघ. तर दुसरं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय गोलंदाज जयेश. तर कमबॅक करून द्यावा लागेल जयेशला. धावसंख्या आपण पाहतोय तर 15 धावा. वासुदेव न्यूमॅन सेन ज्याप्रमाणे सचिनने पहिल्याच चेंडूवरती षटकार मारला होता, परंतु कुठेतरी घाई केली. अति घाई संकटात नाही. तर संकटात या ठिकाणी मात्र नेलं सचिनला. डगआउटच्या आश्रयाला जाऊन बसावं लागलं. तर आता मात्र
वासुदेव आणि करणवरती पूर्णपणे संघाची धुरा असेल तर जास्त बिल घेऊ नका. वारंवार ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाडा ऑलरेडी तुम्ही 3 धावांनी पॅनलाइज झालं होतं आणि या 3 धावा महागड्या ठरतील का येणाऱ्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळतील. गेम ऑन. दुसरं षटक मार्गस्थ. सुरेख चेंडू होता. नक्कीच एकच धाव प्राप्त केली जाते. जेव्हा जेव्हा गोलंदाजी मार्गवर एखादा गोलंदाज येतोय तर त्याची स्ट्रॅटेजी नक्कीच नेहमीच असते. एकतर ब्लॉक होलमध्ये चेंडू हातालाचा किंवा वाईड यॉर्कर ह्या 2च गोष्टीवरती जास्त भर दिली जाते. कारण की या यंग जनरेशनमध्ये जर आपण डाव्या यष्टीवरती चेंडू ठेवला तर चेंडू आरपार सीमा पारच जाणार आहेत. तर वारंवार या ठिकाणी तोच समीकरण मनामध्ये ठेवून गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू होता. वारंवार सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज जयेशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. अशाच गोलंदाजीची आवश्यकता असेल. कमबॅक करताना दिसतो या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट्स जांभूळवाडा संघ. परंतु विचार केला तर न्यू यंग टॅलेंटेड प्लेयर्स या संघामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. कुठेतरी जुने खेळाडू हरवलेत असे वाटतंय. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी धावचीची संधी सुद्धा गमावली जाते. एक धाव सहजरित्या सशाच्या चपलाईने पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल 18 या आकड्यावरती. तर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. जयेशने 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या. आता कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला. 15 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आकेशने. मात्र जयेशने कमबॅक करून दिलाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडूने मोठे फटके मारावे लागतील परंतु या ठिकाणी वारंवार बीट केलं जातंय फलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुरेख कमबॅक आणि सुरेख गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. वारंवार या ठिकाणी चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवताना दिसतोय गोलंदाज जयेश. आणि नक्कीच त्या गोलंदाजीच्या आधारावरती त्याने आता मात्र 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील आणि या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल करणला. करणचा जर विचार केला आतापर्यंत 2 चेंडू खेळून काढले आणि 1च धाव खर्च केले. आता मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा चेंडू घेऊन जातोय झणझणीत फणफणीत 4 धावांसाठी चौकार. च्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय तर 23 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण आहे. जे मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं तेच समीकरण या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. 6 चेंडू आणि 23 धावा. बॅटची कडा घेऊन चेंडू नक्कीच त्या ठिकाणी 4 धावांसाठी गेला. 4 धावांच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. कोण जिंकेल सामना? किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा की श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा? एकाच गावाला बिलॉंग करणारे 2 संघ. आम्ही नेहमीच या सीझनमध्ये प्रत्येक गावासाठी निवेदन सुद्धा सांगतोय. स्पर्धेच्या माध्यमातून एक संघ करून आपल्या गावासाठी खेळा आणि आपल्या गावाचं नाव लौकिक करा. परंतु या यंग जनरेशनमध्ये आपण पाहायला मिळतोय. मग असेच आमचं बोलणं सुद्धा झालं हरीश जाधव यांच्या सुद्धा की एका गावामध्ये वादविवाद किंवा काही गोष्टींमुळे एकाच गावातून 2 किंवा 3 संघ खेळताना दिसत आहेत. ती प्रथा कुठेतरी बंद करावी लागेल. दरम्यान चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येईल आणि साधा सरळसा झेल सोडून दिलाय. नक्कीच हा झेल घेण्याची गरज होती परंतु झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. पाहूया परंतु या एका धावेने धावफलक पुढे सरसावेल 24 या आकड्यावरती. जीवदान दिला जातोय वासुदेवला. आणि पाहूया वासुदेव या जीवदानाचा कुठेतरी वापर करून घेतोय का? कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं नेहमीच समीकरण असतोय परंतु साधा असा
सोपा झेल सोडून दिलाय. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उत्कृष्ट झेल फलंदाज फेल बॅक टू दी डगआउट. तर दरम्यान पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय गोलंदाज कल्पेशने. बंटी येतोय आता मात्र फलंदाजी मार्गवर. समीकरण पाहायला गेलं तर 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. ती म्हणजे किरण स्पोर्ट्स श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाला. माफ करा, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी सफल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही. वारंवार चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला जातो. एक स्ट्रॅटेजी निर्माण केले. एकाच गावाला बिलॉंग करणारे 2 संघ असल्या कारणामुळे एकमेकाचे डावपेच नक्कीच यांना सुद्धा माहीत असणार आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी वारंवार गोलंदाजी केली जाते. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. कुठेतरी औपचारिकता उरले सामन्यामध्ये, परंतु क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता मात्र कलात्मक स्ट्रोक आहे, परंतु चेंडू सीमा रेषेलगत अडवला जातोय. एकच धावेवर समाधान मानलं जातंय. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल 26 या आकड्यावरती. 2 चेंडे अजूनही शेष आहेत शेवटच्या षटकातील आणि 20 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता उरले सामन्यामध्ये. ज्याप्रमाणे जयेशने कमबॅक करून दिला आपल्या संघाला, तोच कमबॅक या ठिकाणी यशस्वी ठरला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू असेल आणि यापुढे होणारा सामना असेल स्वामी समर्थ सोनाळे बी विपक्ष माऊली स्पोर्ट्स सामने. या दोन्ही संघाने सज्ज राहायचं, जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल आपला. दरम्यान सुरेख फटका, चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 बाउन्स आउट ऑफ दी रो. 4 धावांसाठी चौकार, परंतु या ठिकाणी विजय संपादन करतोय किरण स्पोर्ट्स जांभूलपाडा. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि आलेल्या संघाचे हार्दिक कौतुक. तर आपण सज्ज राहायचंय. वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ